प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सईचा फोन आल्यामुळे सागर खूप रडत असतो. त्याला सईची खूप आठवण येत असते. तर इतर सर्वजण त्याला धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळी बापूसुद्धा सागर जवळ जातात आणि ते सागरचा हात हातात घेतात. त्यामुळे सागरला धक्काच बसतो. तो बापूंकडे बघतच राहतो. तर बापू त्याच्या जवळ जाऊन बसतात आणि सागरचा हात हातात घेत म्हणतात की तुला सईची खूप आठवण येत आहे ना, तू आज तुझ्या पोरीसाठी रडतोय ना. आणि त्यावर सागर खाली मान घालूनच हो म्हणतो. तर बापू म्हणत असतात की गेली 7 वर्ष मी सुद्धा असाच माझ्या मुलासाठी रडत होतो. आणि ते ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर बापू म्हणतात की 7 वर्षांपूर्वी एका छोट्याशा चुकीमुळे मी तुझ्याशी बोलणं बंद केलं आणि तू सुद्धा पुन्हा माझ्याशी कधीच बोलला नाही. तुला तुझा इगो महत्त्वाचा होता आणि मला माझा इगो. त्यानंतर तुझं लग्न मोडलं. मला असं वाटलं की त्यावेळी तरी तू माझ्यासोबत येऊन बोलशील, माझ्यापाशी येऊन तुझं मन मोकळं करशील. मात्र तेव्हासुद्धा तू माझ्याजवळ आला नाही. स्वतःला कामात झोकून दिलं. कारण मला माहीत होतं तुला त्या सावनीला दाखवून द्यायचं होतं की तू सुद्धा मोठा माणूस होऊ शकतो. आणि तू मोठा माणूस झालासुद्धा. मात्र या सगळ्या धावपळीमध्ये तू इतका पुढे निघून गेला की तुला कोणालाही आमची आठवण राहिली नाही. तू मोठा माणूस झाला खरा, पण आम्ही मात्र लहानच राहिलो. आणि या सगळ्यामध्ये तू तुझी स्वतःची जवळची माणसं गमावली, तुझ्या मुलांना गमावलं. आणि ते ऐकून सागर रडतच खाली मान घालतो. तर बापू त्याला समजावतात, पण आता आपण सर्वांनी एकत्र मिळून ही विस्कटलेली घडी नीट करायची आहे. आणि त्यावर सागरही रडतच हो म्हणतो. आणि त्या दोघांमधील दुरावा 7 वर्षांनी मिटल्याने घरातील सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. आणि त्यानंतर बापू सागरला सांगतात की मी सईसाठी एक आई शोधली आहे. तू प्लीज एकदा त्या मुलीला भेटून घे. आणि बापूंनी आग्रह केल्यामुळे सागरही होकार देतो. त्यामुळे सर्वजण खूपच खुश होतात आणि ते सागर, बापू आणि इंद्राला मिठी मारतात. इंद्रासुद्धा तिच्या सगळ्या फॅमिलीला एकत्र बघून खूप खुश असते. तर दुसरीकडे सईने सागरला फोन केला आहे हे हर्षवर्धन बघतो. आणि त्यानंतर तो रागातच सईजवळ जातो आणि तिचा हात पकडून तिला विचारतो की तुझ्या बापाला फोन करण्याची काय गरज होती. त्यामुळे सई खूप घाबरते. मात्र सावनी मध्ये पडते. ती सईला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना दुसरीकडे जाऊन खेळायला सांगते आणि हर्षवर्धनला विचारते की अरे तू लहान मुलांसमोर तमाशा करतोय, तुला काहीच कसं वाटत नाही. आणि सईवर ओरडण्याची काय गरज होती. तू तिच्याशी असं कसा वागू शकतो. तुला माहिती आहे ना तिची कस्टडी आपल्याला मिळणं किती गरजेचं आहे. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो सॉरी सावनी, पण त्या सागरला हरवण्याच्या नादात मी कधी कधी स्वतःवरचा कंट्रोल घालवून बसतो. मी काय करतोय काय बोलतोय माझं मलाच कळत नाही. आणि त्यावर सावनी त्याला शांत करत म्हणते की हर्षवर्धन, तुलाच सईची कस्टडी हवी होती ना, मग आता काही गोष्टी सहन कर. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे, आता मी त्या सईजवळ जातो. तिला जवळ घेत सांगतो की जर तुला तुझ्या पप्पांना फोन करायचा होता तर मला सांगायचं ना. आणि त्यावर सावनी म्हणते ठीक आहे, तिचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न कर, नाहीतर ती उद्या कोर्टात सांगेल की मम्माकडे माझ्याशी कोणीही नीट वागत नाही. आणि ते ऐकून हर्षवर्धन लगेच सईकडे जातो. तर दुसरीकडे सागर त्याच्या वकिलांना सांगत असतो की आमच्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे, पण त्यांना कळत नाहीये की ते माझ्यासाठी बायको शोधत आहेत, सईसाठी आई नाही. कारण इतक्या कमी दिवसांमध्ये ते सईची आई कुठून उभी करणार आहेत. आणि त्यावर वकील साहेब म्हणतात खरं आहे तुमचं, आणि या केसमध्ये लग्नाचा काही उपयोगही नाही. तर सागर म्हणतो तेच तर मी घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ते काही माझं ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता दुसरा काहीतरी मार्ग काढा. आणि मग त्यानंतर तो स्वतःच वकील साहेबांना सांगतो की जर आपण त्या मुक्ताची साक्ष रद्द केली तर. त्यावर वकील साहेब म्हणतात पण हे कसं शक्य आहे. त्यावर सागर सांगतो की आपण कोर्टात हे सिद्ध करायचं की मुक्ताला सईबद्दल कोणत्याही फिलिंग्स नाही आहेत. ती जे काही करते ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी. आणि मग त्यानंतर तो वकील साहेबांना सांगतो आणि कोर्टामध्ये हे सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे एक व्यक्तीसुद्धा आहे जी आत्तापर्यंत कधीच मुक्ताच्या बाजूने बोलली नाही, कायमच तिच्या विरोधात राहिली आहे. त्यावर वकील साहेब विचारतात कोणती व्यक्ती. तर सागर हसतच त्या व्यक्तीला कॉल करतो. तर दुसरीकडे हर्षवर्धनला त्याच्या वकिलांचा कॉल येतो.
ते हर्षवर्धनला सांगतात की सागरने स्पेशल परमिशन मागवून एका अशा व्यक्तीला बोलावून घेतला आहे जी मुक्ताचं कॅरेक्टर चांगलं नाही आहे हे जज साहेबांना सांगेल. आणि ते ऐकून हर्षवर्धनही खूप चिडतो. तर सावनी त्याला काय झालं आहे ते विचारते. त्यावर हर्षवर्धन सांगतो की तो सागर मुक्ताची साक्ष रद्द करण्याच्या मागे लागला आहे. मुक्ताचं कॅरेक्टर वाईट आहे हे सांगण्यासाठी त्याने एक साक्षीदारही आणला आहे. मात्र सावनी म्हणते की ती मुक्ता सरळ आणि साधी मुलगी आहे. तिच्या कॅरेक्टरवर कोणीही बोट ठेवू शकत नाही. त्यामुळे तू काळजी करू नको. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं सईला आपल्या बाजूने वळवणं आहे. आणि त्यावर हर्षवर्धनही हो म्हणतो. त्यानंतर सागरचे वकील छायाताईंना म्हणजेच मयुरेशच्या आईला घेऊन जज साहेबांच्या केबिनमध्ये जातात. तिथे सावनीची वकीलही आलेली असते. सागरचे वकील जज साहेबांना सांगतात की मुक्ता गोखले यांच्या मनात सईविषयी कोणत्याही फिलिंग्स नाही आहेत. त्या जे काही करत आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी आणि याचा पुरावा देण्यासाठी हे साक्षीदार आमच्यासोबत आले आहेत. आणि मग जज साहेब छायाताईंना त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते विचारतात. आणि त्यावर छायाताई सांगतात की नमस्कार, मी छाया परांजपे. माझ्या मुलाचं आणि मुक्ताचं लग्न ठरलं होतं. मात्र त्यानंतर आम्हाला समजलं की मुक्ता कधीच आई होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही ते लग्न मोडलं. मात्र जेव्हापासून ते लग्न मोडलं आहे ना तेव्हापासून मुक्ताच्या डोक्यात फक्त एकच आहे की एखादा श्रीमंत मुलगा शोधायचा आणि त्याच्याशी लग्न करायचं. आणि या गोष्टीसाठी तिने आणि तिच्या आईने सुद्धा खूप प्रयत्न केले. मात्र प्रत्येक वेळी ती आई होऊ शकत नाही ही गोष्ट आडवी येते. मात्र त्यानंतर जेव्हा तिचं लक्ष सागर आणि सईवर गेलं तेव्हा तिने तिचा डाव खेळायला सुरुवात केली. तिने सईसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला कारण सईच्या मार्फत तिला सागरच्या घरापर्यंत पोहोचायचं होतं. सागरच्या घरच्यांनी अनेक वेळा तिला समजावलं. मात्र मुक्ता गोखलेवर त्याचा काही परिणाम झाला नाही. आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून जज साहेब म्हणतात की तुमच्यासारख्या स्त्रिया आपल्या समाजात आहेत म्हणूनच आपला समाज इतका मागे राहिला आहे. तुम्ही तुमच्या मुलाचं आणि त्यांचं लग्न मोडलं फक्त या कारणावरून की त्या कधीच आई होऊ शकत नाही. यावरूनच तुमची मेंटॅलिटी समजून येते. आणि मग ते छायाताईंना खूपच सुनावतात आणि वकील साहेबांना सुद्धा सांगतात की जर यापुढे असं काही केलं तर तुम्हाला स्पेशल परमिशन देणार नाही. आणि त्यानंतर ते त्यांना तेथून जायला सांगतात. मात्र त्यानंतर जज साहेब मुक्ताला कॉल करून तिला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतात. आणि जेव्हा मुक्ता तिथे पोहोचते तेव्हा जज साहेब तिला स्वतः घडलेला सगळा प्रकार सांगतात. त्यामुळे मुक्ता डोक्यालाच हात लावते. ती म्हणते की छायाताई असं कसं वागू शकतात. त्या आमच्या नातेवाईक आहेत, माझ्या मोठ्या बहिणीच्या सासूबाई आहेत. आणि त्यावर जज साहेब म्हणतात त्यांचा कोणीतरी वापर करून घेत आहे आणि त्यांचा वापर कोण करतंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळे मुक्ता खूप चिडते आणि रागातच सागरकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे छाया सागरला म्हणत असते की तुमच्यासाठी मी इथपर्यंत आले पण काय उपयोग झाला. आता जर ही गोष्ट माझ्या मुलाला समजली तर आमच्या घरात खूप वाद होतील. तुम्ही आता यापुढे मला यात ओढू नका. आणि ती तेथून निघून जाते. तर सागर वकिलांना या सगळ्यातून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग काढायला सांगतो. तर दुसरीकडे मुक्ताला सतत वकील साहेबांचं बोलणं आठवत असतं आणि मग ती रागातच सागरच्या ऑफिसमध्ये जाते. ती सागरवर खूप चिडलेली असते. ती सागरला म्हणते की आत्तापर्यंत मी सईच्या बाबतीत कोणताच निर्णय घेतला नाही आणि या सगळ्यामध्ये पडण्याची सुद्धा मला हौस नव्हती. मात्र अचानक ही जबाबदारी माझ्या अंगावर येऊन पडली. खरं तर यातून कसा मार्ग काढायचा ते मलाही कळत नव्हतं पण तुम्ही माझं काम अगदीच सोपं केलं. आता सई तुमच्याकडे कधीच येणार नाही. आणि त्यावर सागर चिडून म्हणतो की हेच तर नकोय ना मला. आमच्या आयुष्याचा निर्णय घेणाऱ्या तुम्ही आहात तरी कोण? फक्त एक शेजारी किंवा एक डेंटिस्ट. मग सईच्या बाबतीत आमच्या बाबतीत तुम्ही इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकता? सईचे आईवडील अजून जिवंत आहेत. तुम्हाला तिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि मग त्या दोघांमधील हा वाद वाढतच जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर त्याच्या केबिनमधील वॉशरूममध्ये असतो. मात्र तो घरी निघून गेला आहे असा पिऊनचा गैरसमज होतो. आणि मग तो सागरची केबिन लॉक करण्यासाठी जातो. मात्र तेवढ्या वेळामध्ये मुक्ता सागरच्या केबिनमध्ये जाते. मात्र पिऊन तिला बघत नाही आणि केबिन लॉक करून तेथून निघून जातो. त्यामुळे सागर आणि मुक्ता तिथेच अडकतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.